कंठी धरिला कृष्ण मनी अवघा जनी प्रकाश काला वाटू एकमेका विको कमी करा वैष्णवनिका संभ्रम वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळीवीर गाढे काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम विठ्ठला 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 नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति कर्पूर गौरं करुणावतारं संसार सारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि सहितं नमामि अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोज तेजस्फुरद्दिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्ग करो प्रथम नमना पाण्डुरङ्ग करो प्रथम नमना पाण्डुरङ्ग करो प्रथम नमना पाण्डुरङ्ग करो प्रथम नमना दूसरे चरण सतिया चंद्रप्रदाने कथे सावितारो चंद्रप्रदाने कथे सावितारो प्रदाने कथे सावितारो दूसरे जवाना चंद्रप्रदाने कथे सावितारो
करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरुदास तुका प्रस्तुत. प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवे करता निवडलेला अभंग श्रीमंत श्री देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकोबाराय महाराज यांचा 4 चरणाचा अभंग, काल्याचं वर्णन करणारा अभंग आजच्या या सेवेकरता निवडलेला आहे. ऐका. गेले 2 वर्ष झाला आपण पवित्र पावन असणाऱ्या सावळेश्वराच्या दरबारामध्ये शिवमहापुराण कथेचं आयोजन करत आहोत. आज हे 3रं वर्ष आहे. 3ऱ्या वर्षाची शिवमहापुराण कथा, काल कथेची सांगता झालेली आहे आणि आज आपल्या कथेचा काला आहे आणि काल्याच्या निमित्तानं आजची ही कीर्तनरूपी सेवा आहे. अतिशय सुंदर अशा पद्धतीनं कार्यक्रमाचं आयोजन सर्व भाविक भक्तांच्या मदतीनं झालेलं आहे. गोड असं नियोजन आहे. प्रत्येकानं या कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद दिलेला आहे. सुंदर सहकार्य केलेलं आहे. अतिशय गोड असा नजर लागावा असा हा सावळेश्वराच्या दरबारातला आपला हा कार्यक्रम आहे. आज काल्याची सेवा. ऐका. महाराज म्हणतात, ज्या वेळेस भगवान श्रीकृष्णाला आपण कंठामध्ये धरतो, देवाला कंठात धरल्याच्या नंतर माणसाचा प्रकाश 10 दिशांमध्ये पसरत असतो. देवाला कंठात धरणं म्हणजे काय? देवाला कंठात धरणं म्हणजे तुम्ही घरी गेल्यावर देव्हाऱ्यातला कृष्ण घेतान आणि गिळून टाकतान, इथं धरतान. तसं नाही जमत. देवाला कंठात धरणं म्हणजे त्याचं नाम कंठामध्ये धरणं. काय? भगवंताचं नाम कंठामध्ये धरणं. आणि ज्या व्यक्तीनं भगवंताचं नाम कंठामध्ये धरलं त्याचं जीवन कसं असतं? अवघाजनी प्रकाश. त्या व्यक्तीचा सगळीकडे प्रकाश असतो. कंठी धरिला कृष्णमणी अवघाजनी प्रकाश. त्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं द्वापार युगामध्ये काला केलेला आहे. तो काला आपण आपसामध्ये वाटला पाहिजे. आपण काला केला पाहिजे. काला वाटू एकमेका. ऐका. काला कुणाला प्राप्त होत असतो? जो वैष्णव आहे, जो निका वैष्णव आहे, त्याला काल्याची प्राप्ती होत असते. महाराज, काला वाटू एकमेका वैष्णव निका संभ्रम. हा काला साधारण नाहीये. काला साधारण नाहीये आणि काला कुणाला पण मिळत नाही. काला कुणाला पण मिळत नाही. अहो, देवाला पण काला मिळत नाही. देवाला पण काला मिळत नाही की तो काला आपल्या नशिबामध्ये आहे. काय? देवाला काला मिळत नाही. देव खायचं पाहतात ते पण त्यांना मिळत नाही. गोपाळ काय करतात? काला खात असताना त्यांना वाकडं लावतात अगोदर स्वर्गातल्या देवाला. हे तुम्हाला नाही, तुम्हाला नाही असं करतात. तुम्हाला नाही. वाकडं लावलं काय करतात ते? वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू. ऐका. असे जे काला प्राप्त करणारे आहेत, ज्यांनी कंठात कृष्ण धारण केलेला आहे, ते कसे आहेत? तर सामर्थ्यवान आहेत. तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी विरगाडे. काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम. विठ्ठला विठ्ठला आजची काल्याची कीर्तन रूपी सेवा गावातील सर्व माता मंडळी उपस्थित, पुरुष मंडळी उपस्थित, या ठिकाणी गावातील सर्व भजनी मंडळी उपस्थित आहेत. मृदंगावरती साथ करण्याकरता आदरणीय माधू नाना आहेत. गायनाची साथ करण्याकरता योगेश महाराज आहेत. अप्पाराव मालक आहेत. भगवान महाराज आहेत. बबनराव आहेत. इकडं दुसरे बबनराव आहेत. विणेकरी आहेत. तसेच आपल्या गावचं रत्न नामदेव महाराज रेंगे हे देखील आज उपस्थित आहेत. समोर बसलेले सर्व भाविक मंडळी आणि ज्यांनी आपल्या या सुंदर अशा काल्यामध्ये बुंदीचा प्रसाद दिलेला आहे असे आमचे परभणीचे सुभाष भाऊ शिंदे, ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या नावाने एकदा टाळी झाली पाहिजे. मी विनंती करतो महाराजांना, माणिक महाराजांना, की आपण सत्कार करा महाराजांचा, सुभाष भाऊचा.
विठ्ठला 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 पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठला अतिशय सुंदर असा काला आणि काल्यामध्ये प्रसाद दिलेले आपले परभणीचे सुभाष भाऊ शिंदे यांनी सुंदर असा या ठिकाणी बुंदीचा प्रसाद दिलेला आहे. ऐका, काला आपण खरंच कालाच करतो आपल्या गावामध्ये. काय हा शिवमहापुराण कथेचा जो प्रसाद आहे तो आपण खरंच काला करतो. तुम्ही म्हणताना हा काला मोहन महाराजांनी चालू केला का? तर प्रत्येकाच्या घरून थोडी थोडी मधुकरी आणणं, थोडा थोडा प्रसाद आणणं, म्हणजे ही परंपरा काय मी घालून दिलेली नाही, ही जुनी परंपरा आहे, द्वापार युगातली आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं अशा पद्धतीचा काला अनुभवलेला आहे, अशा पद्धतीचा काला कृष्णानं केलेला आहे. मग तो काला आपल्याला घडावा या हेतून प्रत्येकाच्या घरून आपण प्रसाद जमा करतो. चपाती, भाजी, लोणचं, मिरची प्रत्येकाच्या घरून जमा करतो. आणि विचार करायला जर गेलं, पंगत घ्यायची म्हटलं काल्याची कोणी घेऊ शकतं. एका माणसाला म्हटलं तर एक माणूस पण पंगत घेऊ शकतो. पण हा जो आनंद आहे सर्वांनी एकत्र येऊन करण्याचा, तो आनंद काय वेगळाच आहे. विठ्ठला विठ्ठला आजचा हा काला आहे. ऐका, या मनुष्य देहामध्ये येऊन प्रत्येकानं कृष्ण कंठामध्ये धारण केला पाहिजे. कोणाला धारण करायचं कंठामध्ये? कृष्णाला धारण करायचं. आपल्याला जर वाटत असेल की आपली ख्याती व्हावी, आपलं तेज सर्वत्र पसरावं, आपली कीर्ती सर्वत्र पसरावी, तर कंठामध्ये भगवान श्रीकृष्णाला आपण धारण केलं पाहिजे. कंठामध्ये आजकाल माणूस कंठामध्ये देवाला धारण करत नाही, नको त्या गोष्टी माणूस धारण करतो, पण देवाला धारण करत नाही. ऐका, गोकुळवासियांनी, वृंदावनवासियांनी कृष्णाला कंठामध्ये धारण केलेलं आहे. कंठामध्ये द्वापार युगामध्ये एकदा कृष्ण त्यांनी कंठात धारण केला, तर आता कलियुग चालू आहे, आता पण त्यांच्या कंठामध्ये कृष्ण धारण केलेला आपल्याला पाहायला मिळतो. आता पण जर कधी गेलोत आपण यात्रेला, तीर्थयात्रेला, वृंदावनला, तर आपल्याला आता पण राधे कृष्णा हरे कृष्णा म्हणणारे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. कारण कंठात कृष्ण धारण केलेला आहे. कृष्ण धारण केलेला आहे. ज्या वेळेस वृंदावनची प्रदक्षिणा आम्ही करत होतो, प्रदक्षिणा रोड आहे वृंदावनचा, 15-20 किलोमीटरचा गोल रस्ता आहे, आणि त्या रोडनं ज्या वेळेस वाहन येतात जातात, ऑटो येतात जातात, त्यावेळेस ऑटोवाला हॉर्न वाजून बाजूला सरका म्हणत नाही, किंवा ए बाजूला सरक, इकडे सरक असं म्हणत नाही, तर राधे राधे म्हणतो, कृष्ण कृष्ण म्हणतो. का म्हणतो? कारण की त्यांनी कृष्ण हा कंठात धारण केलेला आहे. विठ्ठला ऐका, माणसाच्या जीवनात समाधान, माणसाच्या जीवनात शांती जर प्राप्त व्हावी असं वाटत असेल, तर कंठामध्ये कृष्ण धारण करणं फार महत्वाचं आहे. काय
ते माणसं समाधानी आहेत, ते माणसं सुखी आहेत ज्यांनी कंठामध्ये कृष्ण धारण केला आहे, ते सुखी आहेत, समाधानी आहेत. आपल्याला जर समाधानी भाव वाटत असेल, आपल्याला जर सुख शांती प्राप्त व्हावी असं वाटत असेल, तर आपण आपल्या कंठामध्ये कृष्ण परमात्मा हा धारण केला पाहिजे. ऐका, गोकुळामध्ये कृष्ण परमात्मा येण्याच्या अगोदरची स्थिती काय होती आणि कृष्ण परमात्मा आल्याच्या नंतर काय बदल झाला. ज्या वेळेस कन्हैयाचा जन्म नव्हता, कृष्णाचा जन्म नव्हता, त्यावेळेस सर्वत्र अंधकार पसरलेला होता. देवाचं नाव घेणारा कोणी राहिला नव्हता. यज्ञ बंद पडलेले होते. ब्राह्मण देवता राक्षसाच्या भिण्यानं अरण्यात पळून गेलेल्या होत्या, पळून गेले अरण्यामध्ये. कारण देवदेव करणारा कोणीच नव्हता. कोणी जर रामकृष्ण हरी म्हटलं की त्याला घ्यायचं, जेलमध्ये टाकायचं. कोणी जर यज्ञ केला त्याच्या यज्ञाचा विध्वंस करायचा, असं काम चालू होतं महाराज. पण ऐका, ज्या वेळेस अशा पद्धतीचं त्रास पृथ्वीला व्हायला लागला, पृथ्वीला, आणि पृथ्वीला त्रास व्हायल्याच्या नंतर पृथ्वीला दुःख व्हायला लागलं. पृथ्वी एक अशी देवता आहे की ती सर्व काही सहन करते, फक्त पापाचं ओझं तिला सहन होत नाही. पापाचं ओझं सहन होत नाही, बाकी सगळं सहन होतं. 2 क्विंटलचा माणूस जरी असला तरी तिला ओझं होत नाही. काय 2 क्विंटलचा माणूस जरी असला, आता आहे तर वजनदार माणसं आहेत पृथ्वीवर, आहे का नाही. 100च्या पुढे काय काय जणांचं वजन. पण पृथ्वी म्हणते का काय मला लय वजन व्हायला या माणसाचं, हा माणूस नसायला पाहिजे माझ्यावरती. पृथ्वी असं कधीच म्हणत नाही. हा, मग त्या माणसानं जर पाप करायला सुरुवात केली, तो माणूस जर पाप करायला लागला, तर मग त्याचं मात्र ओझं पृथ्वीला होतं, म्हणजे होतं. विठाला पापी माणसाचं ओझं पृथ्वीला होत असतं. द्वापार युगामध्ये काय झालं, पाप जास्त वाढलं, आणि पाप वाढल्यामुळे पृथ्वीला ओझं व्हायला लागलं, रडायला लागलं. पापी जे अभक्त दैत्य जे माथले, धरणीसी झाले ओझे त्यांचे. त्या पाप करणाऱ्या सगळ्या लोकांचं ओझं हे पृथ्वीला झालं. मग पृथ्वीला ओझं झाल्याच्या नंतर पृथ्वी तक्रार करायला लागली ब्रह्मदेवाकडे, तक्रार करायला लागली. म्हटली, काय ब्रह्मदेवा, तुम्ही सृष्टी निर्माण केली, माणसं निर्माण करत असताना जरा चांगले माणसं निर्माण करत जा. काय लोक आजकाल चांगल्या कार्याला नावबोट ठेवायलेत, कुठे यज्ञ चालू असेल त्याचा विध्वंस करायलेत, कोणी नामस्मरण करत असेल त्याला नावबोट ठेवायलेत,
कुणाचं चांगलं झालेलं लोकांना पाहवत नाही. हे असे माणसं कशाला निर्माण करायचे तुम्ही? मला ह्या लोकांचं ओझं होतंय, मला ह्या लोकांचं ओझं होतंय, मला नको वाटते. मग काय करायचं? तुम्हीच करा म्हटले. आता काय करायचं? पृथ्वी म्हटली तुम्हीच करा. तुम्हीच निर्माण केलेत, तुम्हीच राक्षस निर्माण केलेत, तुम्हीच माणसं निर्माण केलेत. ज्यांच्यापासून त्रास व्हायलाय मग त्यांचा काहीतरी बंदोबस्त तुम्हीच करा, त्यांना मारण्याचा काहीतरी बंदोबस्त. ठीक आहे म्हटले. सगळेजण गेले समुद्राच्या किनाऱ्यावरती, स्तुती केली भगवंताची. आणि भगवंत म्हटले, अनेक साधू जमा झाले, संत जमा झाले. प्रत्येक जण आपापल्या समस्या मांडायला लागलं. प्रत्येक जण आपापल्या समस्या मांडायला लागलं. कोणी म्हणायचं मी यज्ञ करू लागलो, माझा यज्ञ विध्वंस केला. कोणी म्हणायचं मी नेमकाच आश्रम बांधला होता, राक्षसाने आश्रम मोडून टाकला. एक साधू म्हटला मी सर्वांना कंटाळून अरण्यात जाऊन कुटिया बांधून देवाचं नामस्मरण करत होतो. तिथं दैत्य आले, तिथं येऊन माझी कुटिया विध्वंस केली. मग देवा तुझं नाव तरी कसं घ्यायचं आम्ही? परमार्थ तरी कसा करायचा आम्ही? देवा काय करायचं आम्ही? देव म्हटले चिंता करू नका. जेवढे साधू होते त्यांना देव म्हटले तुम्ही लवकरात लवकर गोकुळात जा, लवकरात लवकर वृंदावनात जा. आणि तुम्ही काय करा? कोणी गोपाळ व्हा, कोणी गोपिका व्हा. कोणी गोपाळ व्हा, कोणी गोपिका व्हा. सगळे गोपाळ झालं, कोणी गोपिका झालं. गोपाळ बुकिंग झाले, गोपिका बुकिंग झाल्या. मग आता जागा शिल्लक राहील नाही. एवढे गोपाळ झाले, एवढ्या गोपिका झाल्या, जागा शिल्लक राहील नाही. मग आता काय करायचं? बाकीचे म्हटले चला. मग कोणी गवत झालं, कोणी वृंदावनातलं एखादं झाड झालं. सगळे वृंदावनात जिथले तिथं जाऊन बसले आणि योग्य वेळेची वाट पाहू लागले. विठ्ठला विठ्ठला. प्रत्येक जण योग्य वेळेची वाट पाहू लागला. प्रत्येकाला विश्वास होता देवानं आपल्याला शब्द दिलाय, देवानं आपल्याला शब्द दिलाय. देव निश्चित येतील आणि आपलं रक्षण करतील. देव आपल्याला वाचवतील, आपल्याला कंसाच्या त्रासापासून वाचवतील, आपल्याला राक्षसांच्या त्रासापासून भगवंत निश्चित वाचवतील असा विश्वास प्रत्येकाच्या मनामध्ये होता. मनामध्ये देव आपल्याला वाचवायला येईल असा विश्वास जर असेल आपल्या मनात तर देव 100% वाचवायला येतो. पण आपला देवावरती विश्वास नसतो. काय देवावर विश्वास असला देव वाचवायला येतो. सकळ भोगिता होय त्याचे, सकळ भोगिता होय त्याचे, विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता, विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता, विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता, विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता. सकळ भोगिता होय त्याचे, सकळ भोगिता होय त्याचे, सकळ भोगिता होय त्याचे, सकळ भोगिता होय त्याचे. आपण संकटामध्ये सापडलो आणि आपला विश्वास जर असेल ना देवावर, अरे देव मला निश्चित वाचवायला येईल, देव मला निश्चित वाचवायला येईल, तर देव येत असतो. सकळ भोगिता होय त्याचे. विश्वास ठेवला गोपाळांनी, विश्वास ठेवला गोपिकांनी, भगवंतावरती विश्वास ठेवला. आणि मग ती शुभ वेळ, शुभ घडी आली. कारागृहामध्ये मध्यरात्रीच्या वेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्मा अवतीर्ण झाले, प्रगट झाले. गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवंत प्रगट झाले. जसे भगवंत प्रगट झाले आपोआप आनंद झाला. नद्या आनंदानं वाहायला लागल्या, पक्ष्यांचा चिवचिवाट व्हायला लागला. ज्या झाडांना फळं येत नव्हती त्यांना फळं यायला लागले, ज्यांना फुलं येत नव्हती त्यांना फुलं यायला लागले. जिकडे तिकडे चहूकडे
आनंद झाला. भगवंताला पाहिलं, देवकीनं पाहिलं, वसुदेवानं पाहिलं, आनंद झाला. सर्वांना आनंद झाला. पण ऐका, एका गोष्टीचं दुःख झालं माईला आणि त्या बापाला. अरे आतापर्यंतचे आपले जेवढे लेकरं होते तेवढे सगळे कंसानं काय केले? मारत आला. आतापर्यंत मारत आला. मग आता याला पण जिवंत ठेवणार नाही अशी चिंता त्याच्या मनामध्ये होती. भगवंत म्हटले चिंता करू नका. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मजने गोकुळाला, मजने गोकुळाला, मजने गोकुळाला. कृष्ण कन्हैया म्हटले, बाबा आई चिंता करू नका, चिंता करू नका. मी चिंता करणारा नाहीये, मी चिंता करणारा नाहीये. माझी चिंता करण्यास तुम्हाला काहीच काम नाही. माझी चिंता करणार कोण? माझी चिंता करणार कंस. माझी भीती वाटणार राक्षसांना, माझी भीती वाटणार दुष्टांना. तुम्ही अजिबात भ्यायचं नाही. तुम्ही एकच काम करायचं. काय करायचं? यमुनेच्या पलीकडच्या तीरावरती जे गोकुळ आहे नंद बाबाचं, गोकुळामध्ये मला नेऊन पौचती करायचं गोकुळामध्ये. आणि तिथे गेल्याच्या नंतर तुम्ही तुमचं परत या. ऐका, भगवंतानं सगळं नियोजन केलं. मायेला पाठवलं गोकुळात अगोदर, नंतर मग वसुदेवजीने एका टोपलीमध्ये कन्हैयाला घेतलं. कन्हैयाला घेतलं टोपलीत. पाऊस चालू होता. उचलीला कमळापती, उचलीला कमळापती, उचलीला कमळापती, उचलीला कमळापती, उचलीला कमळापती, उचलीला कमळापती, उचलीला वसुदेवाच्या हातात बेड्या होत्या, देवकी मातेच्या हातामध्ये बेड्या होत्या. आता पायात बेड्या असताना
जेलमधून बाहेर कसं जायचं, कृष्णाला घेऊन जायचं कसं गोकुळामध्ये पायात बेडे असताना. ऐका, भगवंताची शक्ती एवढी एवढी, उचलीला कमळापती पायीची बंधने गळती. जसं कृष्णाला उचललं, कृष्णाला उचलल्याबरोबर हातातल्या बेड्या तुटल्या, पायातल्या बेड्या तुटल्या, कमरेला बांधलेली बेडी तुटली आणि सगळे द्वारपाल एकदम निद्रिस्त झाले, गुंग झाले, एकदम नशेमध्ये पडल्यासारखं गुंग झाले. आणि त्या रस्त्यानं बाहेर आले, वसुदेवजी बाहेर आले. कन्हैया टोपलीमध्ये होते ठेवलेले आणि पाऊस चालू झाला होता. पाऊस, आनंद झाला होता प्रत्येकाला. प्रत्येक जणच भगवंताच्या स्वागता करता येत होतं. पाऊस येत होता, नद्या वाहत होत्या, ओढे वाहत होते. प्रत्येक जणच भगवंताच्या स्वागता करता येत होतं. मग पाऊस डोळ्यावरती पडायला लागला, पावसाचे थेंब तोंडावरती पडायला लागले, डोळे मिच 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 करायला लागले. कृष्ण कन्हैया डोळ्यावरती पाऊस पडायला, म्हणून काय करायचं आता. मोठा भाऊ आला त्या ठिकाणी, बळीराम दादा. मोठा भाऊ आला बळीराम दादा. बळीराम दादा म्हटला, दादा कृष्णा कन्हैया चिंता करू नको, माझी फणा एवढा मोठा आहे, माझा फणा संपूर्ण त्रिभुवन माझ्या फण्याखाली मावेल एवढी जागा आहे. तुला झाकून टाकतो मी, तुला पाऊस लागू देत नाही. झाकून टाकतो. मंद मंद पडे पाऊस, शिरी छाया करी शेष. मंद मंद पडे पाऊस, छाया केली शेषानं, यमुनेच्या काठापर्यंत आले. आता कसं बस यमुनेच्या काठापर्यंत सगळे संकटच आणि सगळ्या अडचणीच. कसं बस आले तिथपर्यंत आल्याच्या नंतर यमुना, ती काय आपली ही गावातली नदी नव्हती. कमरा इतकं पाणी असलं तरी जाता येतं पलीकडे आपल्या गावातल्या नदीतून. कोणी दोरी बांधून जातं. 120च्या स्पीडनं पाणी पळू लागलं, सर्र लगे उंच, ह्या कडेची त्या कडेला पाणी सारखं दिसू लागलं. जायचं कसं पलीकडे. भगवान वसुदेवजी महाराजांनी विचार केला, काही जरी झालं तरी चालेल, पण कन्हैयाला गोकुळामध्ये नेऊन ठेवायचं म्हणजे ठेवायचं. पक्का निश्चय केला होता बापानं, पलीकडे नेऊन ठेवायचं आपल्या पोराला. त्या ठिकाणी कन्हैया सुरक्षित राहील. मग आले यमुनेत, पहिला पाऊल टाकला. यमुनेत पाऊल टाकल्यावर पाणी कमी झालं नाही तर पाणी वाढायला लागलं. पाणी वाढायला लागलं. कमी व्हायला पाहिजे होतं ना, देवाचा बाप आहे, पाणी कमी व्हायला पाहिजे होतं वसुदेवाच्या भीतीनं. पण कमी नाही झालं, पाणी वाढू लागलं. दुसरा पाऊल टाकला, पाणी आणखी थोडं वाढलं. तिसरा पाऊल टाकला, पाणी वाढलं. इथपर्यंत पाणी आलं, इथपर्यंत. ऐका, पाणी वाढत होतं कृष्णाला बुडवण्यासाठी नाही, पाणी वाढत होतं किंवा वसुदेवजीला बुडवण्यासाठी नाही, तर पाणी या हेतून वाढत होतं की त्या यमुनेला दर्शन घ्यायचं होतं कन्हैयाच्या चरणाचं. कृष्णाच्या चरणाचं दर्शन घ्यायचं होतं. कृष्ण दर्शनाच्या लालसेनं पाणी थोडं थोडं वाढत आलं. कन्हैया म्हटले, बापाच्या तोंडापर्यंत पाणी आलंय आणि आता जर आपण दर्शन नाही दिलं ह्या यमुनेला, नाका डोळ्यात पाणी जाईल बापाच्या. एक चरण बाहेर काढला, अंगुष्ठ बाहेर काढला आणि पाण्यामध्ये बुडवला. चाट त्यासी लाविला अंगुष्ठ. जे पाणी वाढू लागलं त्या यमुनेला देवाच्या पायापर्यंत जायचं होतं देवाचं दर्शन घेण्याकरता.
पण देवाचे पाय आता उंच, टोपली कुठं होती? डोक्यावरती होती वसुदेव महाराजांच्या. आणि पाणी डोक्यापर्यंत जाणं, टोपलीपर्यंत जाणं म्हणजे वसुदेवजी महाराज पाण्यात बुडणं आहे. कन्हैया म्हटले, बाप अगोदरच एवढा परेशान झालाय, अगोदरच कंसाने एवढं दुःखी केलंय, कारागृहातून इथपर्यंत आले, आता पाण्यात आलेत आणि आपल्या टोपलीपर्यंत यमुना यायली. तिला जर आपण नाही दर्शन दिलं यमुनेला तर वसुदेव महाराजाच्या डोळ्यात पाणी जाईल, नाकात पाणी जाईल. म्हणून पुर चढला अचाट त्यासी लाविला अंगुष्ट. दर्शन घेतल्याच्या नंतर सर्व दिशी पाणी खाली झालं आणि असा रस्ता झाला, जसा हायवे रोड असतो ना तसा रस्ता झाला. मधोमधून गेले वसुदेवजी महाराज पलीकडच्या तीरावरती. कृष्णाला त्या ठिकाणी ठेवलं आणि त्या ठिकाणी मायेचा जन्म झालेला होता, तिला घेतलं, तिला घेऊन आले कारागृहामध्ये. कृष्णाचा जन्म आता सकाळ झाली आणि सकाळ झाल्याच्या नंतर जिकडं तिकडं वार्ता पसरली. अरे यशोदेला मुलगा झाला, यशोदेला मुलगा झाला, यशोदेला मुलगा झाला. गवळणी जमा झाल्या, एकमेकीला सांगायला लागल्या, गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. म्हणती हो म्हणती यशोदेला झाला यशोदेला. गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. एक धावे की पुढे, एक धावे की पुढे, माती सुलट बरे, माती सुंट बरे. म्हणती हो पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. म्हणती हो म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. म्हणती हो म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गलबला झाली दासी जणी हेल घाली. सोहेलीची गलबल झाली दासी झाली हेल घाली. सुईनीची गलबला झाली दासी जणी हेल घाली. सोहेलीची गलबल झाली दासी जणी हेल घाली. दासी जणी हेल घाली, 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 दासी जणी हेल घाली. म्हणती हो म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळणी जमा झाल्या, चर्चा करायला लागल्या. अगं तुला माहिती आहे का, तुला माहिती आहे काय झालं, काय झालं, काय झालं? यशोदेला मुलगा झाला, यशोदेला मुलगा झाला. आनंदाचं वातावरण निर्माण झालं. दिसायला कृष्णवर्ण होता. लहान भगवंताचं कालांतरानं नामकरण संस्कार केला, नामकरण संस्कार केला भगवान श्रीकृष्ण कन्हैयाचा. प्रत्येक गोपिका आपापल्या आवडीचं नाव ठेवायची. प्रत्येक गोपिका, आपण नाही का मुलाचे 2-3 नावं ठेवतो, 2-4 नावं ठेवतो. आईला एक आवडलं आई ठेवती, बापाला एक आवडलं बाप ठेवतो, आत्याला एखादं आवडलं आत्या ठेवती, आहे ना. तसं प्रत्येक गोपिका भगवंताचं नामकरण संस्कार करू लागले. प्रत्येक गोपिका म्हणजे ज्याला भगवंतात जो गुण दिसला त्या गुणाला अनुसरून नाव ठेवायचे, गुणाला अनुसरून नाव ठेवायचे. संत मीराजी आल्या आणि मीराबाई आल्याच्या नंतर मीराबाईंनी सर्वांचे नाव ऐकले. मीराबाई
गोपिकांची सगळ्यांची नावं ठेवणं झाली. मीराबाई आल्या. मग मीराबाईने एक नाव ठेवलं. कोई कहे गोविंद कोई गोपाला, कोई कहे गोविंद कोई गोपाला, मैं तो कहूँ सावरिया बासुरिया वाला, मैं तो कहूँ सावरिया बासुरी वाला. कोणी गोविंद म्हणायले, कोणी गोपाळ म्हणायले. सावळा रंग होता म्हणून मीराजीनं नाव ठेवलं सावरिया. देवाचा नामकरण संस्कार चालू होता. देवाचा नामकरण संस्कार. आपण देखील देवाचं एक एक नाव ठेवूयात. आता आपण एवढे जण उपस्थित आहोत. एवढे नाव जर आपण ठेवले देवाचे, एखादं विष्णू सहस्रनाम तयार होईल. मला वाटतं दुसरं नामदेव महाराज एक नाव ठेवा देवाचं. कृष्ण. वा, टाळी वाजवा. कृष्ण नाव ठेवलं नामदेव. देव बाप्पा देवाचं नाव ठेवा एक. विष्णू. वा, छान. सुभाष भाऊ तुम्ही एक नाव ठेवा. देवाचं नाव सांगा कोणतं पण एक. वा, चला. महादेव. महादेव. आणखी इकडून नाव ठेवा एक देवाचं कोणतं पण. अतुलची आहे काय म्हणले आहे का बरं. माधव. पांडुरंग. वा वा, पांडुरंग. आणखी विठ्ठल. वा, आपल्या मुळे दादांना नाव ठेवलं केशव. इकडे रुक्मिणबाई तुम्ही सांगा. राम. आणखी ज्याला जो गुण भगवंतामध्ये दिसला त्या गुणाला अनुसरून नावं ठेवण्यात आली. आपला गुण वेगळा असतो आणि नाव त्याचे एकदम विरुद्ध असतं. असं आपलं काम असतं. विठ्ठला विठ्ठला. अशा पद्धतीनं आनंदोत्सव चालू झाला. लोणी वाटायला लागली, दूध वाटायला लागली, मिश्री वाटायला लागली, तूप वाटायला लागली. असे आणखी दागिने, संपत्ती, धन खूप काय वाटायला लागले. खूप काय वाटायला लागले नंद बाबा. आणि ऐका, सगळ्या वृंदावनात चर्चा झाली. सगळ्या गोकुळात चर्चा झाली कृष्ण नामाची. कृष्ण जन्माला म्हणून सगळ्या गोकुळामध्ये चर्चा झाली. ऐका, लोकांच्या चर्चेमध्ये दुसरा विषयच नव्हता. वृंदावनातल्या गोपाळांच्या चर्चेमध्ये, गोपिकांच्या चर्चेमध्ये दुसरा विषय नव्हता. 4 गोपाळ जर एकत्रित बसले कुठं, चर्चा कृष्णाची. 4 गोपिका एकत्रित बसल्या, चर्चा कृष्णाची. आता कलियुगातले 4 माणसं जर एकत्रित वाट्यावर बसले तर चर्चा देवाची असती का? यांना असं केलं, त्यानं तसं केलं, मग ही अशीच म्हणली, ती तशीच म्हणली. अशा आपल्या चर्चा असतात. पण ऐका, गोकुळात प्रत्येक गोपाळाच्या मुखामध्ये चर्चा कृष्णाची. प्रत्येक गोपीच्या मुखामध्ये चर्चा कृष्णाची होती. चर्चा कृष्णाची. म्हणून झालं काय, गोकुळ तेजोमय झालं, प्रकाशमय झालं. संपूर्ण गोकुळामध्ये तेज पसरल्या गेलं, प्रकाश पसरल्या गेला. त्याचं कारण आहे त्यांनी कृष्ण कंठात धारण केला. अभंगाच्या प्रथम चरणात महाराज सांगतात, कंठी धरिला कृष्ण मने, 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 कंठी
कंठी धरिला कृष्णमणी, अवघा जनी प्रकाश, जिकडे तिकडे प्रकाश, अंधार नष्ट झाला, पापाचा अंधार नष्ट झाला आणि जिकडे तिकडे प्रकाश झाला. कारण कंठामध्ये कृष्ण धारण केला, कंठात कृष्ण धारण केला. ऐका किती कृष्ण धारण केला कंठामध्ये त्यांनी. बोलती चालती देखती ऐकती, बोलती चालती देखती ऐकती, सर्वत्र श्रीपती त्यांची दृष्टी, सर्वत्र श्रीपती त्यांचे दृष्टी. सासुरे माहेर सासू सासरा दीर, सासुरे माहेर सासू सासरा धीर, देखती भतार त्या हरीच्या रूपे हो, देखती भ्रतार त्या हरीच्या रूपे. बोलताना चालताना काम करताना कृष्ण 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 कृष्ण, बस एवढा कृष्ण कंठात धारण केला. सासुरे माहेर सासू सासरा दीर सर्वांनाच कृष्ण रूपामध्ये पाहायला लागल्या, सर्वांनाच कृष्ण रूपामध्ये. आणि ते कलियुगामध्ये सासऱ्याला आणि सासूला विठ्ठल रुक्मिणीच्या रूपात पाहिलं जातं का? नाही पाहिलं जात. पण त्या कृष्णाच्या रूपामध्ये जिकडं तिकडं कृष्णमय दिसत होतं त्यांना, कृष्णमय. आणि सगळीकडे कृष्ण दिसत असल्यामुळं आनंदाला कमी नाही राहिली. ऐका, आनंदाला कमी नाही राहिली. का कमी नाही राहिली आनंदाला त्यांना? कारण जीवनात कृष्ण आला म्हणजे आनंद आला, कृष्ण आला म्हणजे आनंद आला. आनंद जर आणायचा असेल, आनंद, ऐका, आनंद सुखातूनही मिळत नाही, आनंद दुःखातूनही मिळत नाही. आनंद वेगळाच आहे. आनंद मिळतो कधी माणसाला? ज्या वेळेस देवाचं नाम मनुष्याच्या मुखाला येतं त्यावेळेस मिळत असतो तो आनंद आहे. म्हणून पहा, ज्या वेळेस कन्हैयाचा जन्म झाला, काही जण म्हणले कृष्ण जन्मला आणि काही जण म्हणले नंदराज घरी आनंद झाला, नंदराज घरी आनंद झाला. कृष्ण जन्माला कान्हा जन्माला, कृष्ण जन्माला कान्हा जन्माला, कृष्ण जन्माला कान्हा जन्माला, कृष्ण जन्माला कान्हा जन्माला. नंदराज घरी आनंद झाला, नंदराज घरी आनंद झाला. कृष्ण जन्माला कान्हा जन्माला, कृष्ण जन्माला कान्हा जन्माला, जन्माला कान्हा जन्माला, कृष्ण जन्माला कान्हा जन्माला. ऐका, भगवंत आला म्हणून प्रत्येकाला आनंद झाला, प्रत्येकाला. अतिशय सुंदर असं वर्णन केलेलं आहे शुकदेव महाराजांनी. लहानाचे मोठे भगवान परमात्मा व्हायला लागले, अनेक प्रकारच्या लीला करायला लागले, अनेक प्रकारच्या खोड्या करायला लागले. ज्यावेळेस बातमी कळाली कंसमामाला, त्यावेळेस परिस्थिती अशी निर्माण झाली महाराज. गोकुळात नंदा घरी कृष्ण वाढतो, मथुरेत कंस मामा बोट मोडीतोसे. त्याला एवढं टेन्शन यायला लागलं, एवढं टेन्शन यायला लागलं. तो म्हटला, अरे आतापर्यंत पुतना पाठवली, वान नष्ट केली, कागासुराला पाठवलं, नष्ट केलं, रिठासुराला पाठवलं, नष्ट केलं, बकासुराला पाठवलं, नष्ट केलं. एवढंच नाही, हा पठ्या अजगराच्या तोंडात गेला आणि पुन्हा जिवंत बाहेर आला. हा कोणी साधारण नाही. थरकाप सुटला कंसाला. अजगराच्या तोंडात जाऊन पुन्हा जिवंत राहिला. कृष्ण गोकुळी जन्मला, दुष्टा चळकाप सुटला. जे दुष्ट होते त्यांना चळकाप सुटला आणि जे भक्त होते, साधू होते, त्यांना मात्र आनंद झाला. कागासूर मारला, रिठासूर मारला, काग बग रिठा
मारिले बाळपणी अवघी दैत्यखानी बुडविली. अहो औषधाला पण राक्षस ठेवलं नाही, एवढे राक्षस नष्ट केले, सगळे राक्षस नष्ट केले. आणि देव एक वेळ असते भगवंताची, आपल्या पापाची पण एक मर्यादा असते. एकदा का आपल्या पापाचा घडा भरला, पापाचा घडा भरल्याच्या नंतर त्यावेळेस मात्र देव कोणत्याही रूपात येऊ शकतो. रोगाच्या रूपात येऊ शकतो किंवा आंधी तुफानाच्या रूपात येऊ शकतो, नष्ट करू शकतो. कसंही करून पाप नष्ट करायचं असतं भगवंताला. लहानाचे मोठे झाले भगवंत, सगळ्या दैत्यांना मारलं. ऐका, तर देवाची लीला अशी आहे की भगवंतानं प्रत्येकाच्या मनातल्या वाईट भावना नष्ट केल्या, प्रत्येकाच्या मनातल्या वाईट भावना नष्ट केल्या, प्रत्येकाच्या मनातला काम हा जाळून भस्म केला. भगवंतानं जाळून भस्म केला. ऐका, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची ही लीला कामपूर्ततेची लीला नसून ही कामनिवृत्तीची लीला आहे. कामनिवृत्तीची लीला. वाईट भावना भगवंतानं नष्ट केल्या. हरीने कामा घातला चिरा, हरीने कामा घातला चिरा, वित्तवरा मुकविले. काम नष्ट केला. बरेच जण नाव ठेवतात, बरेच जण नाव बोट ठेवतात. काय म्हणतात, तुमचा कृष्ण असा, काय म्हणतात तुमचा कृष्ण तसा. बरेच जण जे देवाला न मानणारे आहेत हे लोक अशी चर्चा करतात. पण तुकोबराय म्हणतात की भगवंतानं रास करण्याच्या अगोदर काम नष्ट करून टाकला होता. ऐका, मग काम नष्ट केला आणि त्यांच्या हृदयात कृष्ण प्रगट केला. ऐका, ज्या ठिकाणी राम असतो त्या ठिकाणी काम येऊ शकत नाही. ज्या ठिकाणी राम असतो त्या ठिकाणी काम येऊ शकत नाही. म्हणून जेव्हाही आपल्या मनात जर कधी वाईट भावना उत्पन्न झाली तर रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, राम रामकृष्ण हरी. ज्या ठिकाणी राम आहे त्या ठिकाणी काम नाही. जहाँ राम तहाँ काम नहीं रे, जहाँ राम तहाँ काम नहीं रे. ज्या ठिकाणी, ज्या घरात देवाचं नामस्मरण चालू असतं, ज्या घरात परमार्थ चालू असतो त्या घरामध्ये वाईट विचार, वाईट विचाराला थारा नसतो. भगवंतानं प्रत्येक गोपाळांच्या, प्रत्येक गोपिकांच्या मनातले काम नष्ट केला. काम. हरीने कामा घातला चिरा, वित्तवरा मुकविले. प्रत्येक जण कृष्णाचं नामस्मरण करू लागला, प्रत्येक जण. ऐका, ज्या वेळेस आपण परमार्थ करायला लागतो, भजन करायला लागतो, त्यावेळेस माणसाची प्रगती व्हायला लागते, यश वाढायला लागतं, कीर्ती वाढायला लागती, लक्ष्मी वाढायला लागती, लक्ष्मी वाढायला लागती. गोकुळामध्ये अगदी तसंच झालं, अगदी तसंच झालं. एक प्रमाण आहे संताचं. घरोघरी झाला लक्ष्मीचा वास, 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 घरोघरी झाला लक्ष्मीचा वास. दैन्य दारिद्र्यास त्रास झाला, दैन्य दारिद्र्यास त्रास झाला, दैन्य दारिद्र्यास त्रास झाला, दैन्य दारिद्र्यास त्रास झाला. माझी वाणी तुझे वरी गुणनाम, माझी वाणी तुझे वरती गुणनाम, माझी वाणी तुझे वरती गुणनाम, माझी वाणी
लक्ष्मीचा वास झाला, दैन्य संपलं, दारिद्र्य संपलं, देव आला, सगळं संपलं. लहानाचे मोठे भगवंत झाले. प्रत्येकाच्या कंठात कृष्ण होता. कंठी धरिला कृष्ण मनी अवघा जनी प्रकाश. प्रत्येकाच्या कंठात कृष्ण होता. लहानाचे मोठे झाले भगवंत आणि मोठे झाल्याच्या नंतर गोपाळां समवेत बाललीला करायची, खोड्या करायची घरी. खोड्या नको करू माझे बाबा, बाबा 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 खोड्या नको करू माझे बाबा. खोड्या चालू झाल्या कृष्णाच्या. अनेक प्रकारच्या खोड्या होत्या, अनेक प्रकारच्या. दहीहंडी फोडणं असेल, मटकी फोडणं असेल, वासरं सोडून देणं असतील, अनेक प्रकारच्या लीला भगवान परमात्म्यानं केल्या. मग ज्या वेळेस मायबाप कंटाळले जातात पोराला. आता सध्या एखाद्या लेकराला जर बाप कंटाळला, एखाद्या लेकराला जर माय कंटाळी, कुठतरी लांब नेऊन त्याला काय करतात, शिकायला टाकतात. त्याला लांब नेऊन शिकायला टाकतात, एखाद्या हॉस्टेलला टाकतात, एखाद्या शाळेमध्ये टाकतात. मग त्यावेळेसची एक शाळा होती, तिचं नाव आहे गोशाळा, गाईचं पालन पोषण करणं. कृष्णा आजपासून तू गाई घेऊन जायचं. आजपासून गाई घेतल्या भगवंतानं आणि गाई घेऊन भगवान श्रीकृष्ण परमात्मा गाई चारायला निघाले. गाई चारायला. गाई गोपाळ सवंगडी वना, 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 गाई गोपाळ गाई गोपाळ सवंगडी वना, 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 गाई गोपाळ सवंगडी देवनिया जाय खेळ नंदाचा कान्हा, 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 सवंगडी वना, गाई गोपाळ सवंगडी वना, वना वना गाई गोपाळ सवंगडी वना. गाई गोपाळ सवंगडी, गाई गोपाळ सवंगडी वना, 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 गाई गोपाळ सवंगडी वना. गाई घेऊन आपल्या सवंगड्यासोबत भगवान कन्हैया आले, वृंदावनामध्ये आले. यमुनेच्या काठावरती आले. गोपाळ होते, गायी होत्या, लहान लहान वासरं होते. गायी चारायचे. गायी चारल्याच्या नंतर गायांना तहाना लागायच्या. यमुनेचं गोड पाणी गाया प्यायच्या. त्या गायांची नावं खूप सुंदर आहेत.
ऐका, ज्या वेळेस गायी गवताच्या लोभानं लांब जात होत्या, आता एकदा गवत चांगलं लागले ते चरत 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 ते तिकडंच जातं ते, हे का नाही. मग गवताच्या लोभानं गायी लांब जायच्या आणि कृष्ण एका जागेवरती बसलेले असायचे. मग गायी लांब गेल्याच्या नंतर कृष्ण कन्हैया काय करायचे माहिती आहे का? आवाज द्यायचे गायीला. काय म्हणत होते? चंद्रभाग गंगे भागीरथी यमुने. गायीला आवाज दे. चंद्रभागी, गंगे, भागीरथी, यमुने हे नाव आहेत गायीचे. चंद्रभाग गंगे भागीरथी यमुने ये ताम्रपर्णे धावनिया. आणखी काय नाव आहेत गायीचे? कालिंदी नर्मदे सरस्वती प्रवरे. कालिंदी नर्मदे सरस्वती प्रवरे येई तुंगभद्रे धावनिया. येई तुंगभद्रे धावनिया. चंद्रभागे गंगे भागीरथी यमुने येई ताम्रपर्णे धावनिया. हे झाले 5. कालिंदी नर्मदे सरस्वती प्रवरे येई तुंगभद्रे धावनिया. हे झाले 10 गायी. असे भगवान परमात्मा या गाया सांभाळत होते. आणि आवाज दिल्याच्या नंतर पहा तुम्ही, आता पण मालकानं जर आवाज दिला तर लांब गेलेली गाय, लांब गेलेलं वासरू जवळ येतं. त्या मालकानं आवाज दिला तर कन्हैया आवाज दिल्याच्या नंतर त्या गायी धावून यायच्या, वासरं पळत पळत यायचे. देवाजीचा शब्द ऐकून या कानी येता ती धावोनी नामा म्हणे. कृष्णाचा शब्द ऐकला त्यांनी की सगळ्या त्या गायी धावत धावत यायच्या, धावत. मग काय करायचे? गायी धावत आल्याच्या नंतर पुन्हा गायी एका जागेवरती बसवायचे आणि गायी एका जागेवर बसल्याच्या नंतर मग अनेक प्रकारचे खेळ भगवंत खेळायचे. अनेक प्रकारचे. हमम पोरा हमामा घुमरी वाजे गमामा. 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 घुमरी वाजे गमामा. चेंडू लगोरी नाना परी, विट्टी दांडू चेंडू लगोरी नाना परी, खेळ मांडियेला यमुनेच्या तीरी. असा खेळ भगवंत खेळायचे. आणि मग बिचारे थकून जायचे खेळ खेळून खेळून. मग खेळून थकल्याच्या नंतर कृष्णा आता बस कर, आता कृष्णा बस कर, आता लय भूक लागली, आता भूक लागली. मग एकट्याच्या घरून आणू काय मी? माझ्या भूक लागली तर कोणाला भूक लागली? सगळे म्हणायचे आम्हाला भूक लागली, आम्हाला भूक लागली. ज्याला भूक लागली त्यानं हात वरती करा, असं कृष्ण गोपाळाला म्हणायचा. मग सगळेच म्हणायचे आम्हाला भूक लागली. तुला भूक लागली जाय तुझ्या घरून घेऊन ये. तुला भूक लागली जा तुझ्या घरून ये. प्रत्येकानं सगळं एकत्रित केलं. काय? आपापल्या घरून प्रत्येकानं कोणी दही आणलं, कोणी ताक आणलं, कोणी लोणचं आणलं. आणि सर्व गोपाळ त्या ठिकाणी कमलाकार आकारामध्ये बसले, असे गोल बसले. आणि त्या ठिकाणी भगवान परमात्मा स्वतःच्या हातानं काला त्या ठिकाणी वाटायला लागला, काला वाटायला लागला. आणि भगवंतानं जो काला वाटला त्याच काल्याचा आनंद आपण सर्वजण घेतो. भगवंतानं काला कुणाला दिला? भगवंताचा काला भेटला कुणाला? तर जो खरा वैष्णव आहे, जो निका वैष्णव आहे, त्याच्या जीवनात तो काला प्राप्त झाला. अभंगाचं दुसरं चरण. काला वाटू एकमेका, 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 काला वाटू एकमेका,
एकमेका वैष्णव निखा संभ्रम. मस्त खायला लागले, आपापल्या घरून आणल्या शिदोऱ्या, मस्त यमुनेच्या वाळवंटात बसून खायला लागले. काय आनंद असेल तो. स्वतः भगवान परमात्मा आपल्या स्वतःच्या हातानं गोपाळांच्या मुखामध्ये काल्याचा प्रसाद भरवतो. किती भाग्यवान असतील ते गोपाळ की ज्यांना साक्षात देवाच्या हातानं काला ग्रहण करायला मिळाला. ऐका, हे सगळं दृश्य स्वर्गातले देव पाहत होते. वरती बसलेले सगळेजण वरती बसलेले पाहत होते. खाली वाकून बघायचे, अरे आपल्याला भेटन का नाही, आपल्याला भेटन का नाही. ऐका, आनंद जो भजनाचा आहे, जो कीर्तनाचा आहे, जो काल्याचा आहे, वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे, तो दुसरीकडे नाही. आपण नशीबवान आहोत की आपल्याला या पृथ्वी तलावरती जन्म भेटला. याच ठिकाणी आपल्याला काला मिळतो, याच ठिकाणी देवाचं नामस्मरण करता येतं. आपण जर स्वर्गाला गेलोत ना, तिथं जर तुम्ही रामकृष्ण हरी म्हटलात तर ते म्हणतं गेट आउट. रामकृष्ण हरी म्हणायला इथं बंदी आहे. रामकृष्ण हरी इथं म्हणता येत नाही स्वर्गामध्ये. स्वर्गात रामकृष्ण हरी नाही, स्वर्गात भजन नाही, स्वर्गात कीर्तन नाही. म्हणून स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्युलोकी भावा जन्म नारायण नामे होऊ जीवन मुक्त कीर्तनी आनंद गाऊ सदा. स्वर्गामध्ये हा आनंद नाही, स्वर्गात आनंद नाही. बऱ्याच जणाला इच्छा असते आपण स्वर्गात गेलो पाहिजे, आपण स्वर्गात गेलो पाहिजे, आपण नरकात नाही जायला पाहिजे, आपण स्वर्गात जायला पाहिजे, असं प्रत्येकाला इच्छा असते. पण जोपर्यंत आपलं पुण्य आहे, जोपर्यंत पुण्यरूपी धन आहे, तोपर्यंत तिथं राहता येतं. पुन्हा तिथून आपल्याला काढून देतात, तिथं राहू देत नाहीत. मग नंतर जव पुण्याची पावटी सरे, जवेची इंद्रपणाची ओटी उतरे, येऊ लागती माघारे मृत्यू लोका. पैसा संपला, आपलं पुण्य संपलं की तिथून परत आपल्याला इथे यावं लागतं. ऐका, मग ज्या ठिकाणी गेल्याच्या नंतर धक्के मारून काढून देतात तिथे जायचंच कशाला. आपण महाभाग्यवान आहोत की आपण या मृत्यू लोकामध्ये जन्माला आलोत आणि आपल्याला प्रत्येकाला काल्याचा आनंद मिळतो, प्रत्येकाला आनंद मिळतो काल्याचा. ऐका, 2 लहान मुलं आहेत, 2 लहान मुलं, आणि एकाच्या खिशात चॉकलेट आहे आणि दुसऱ्याकडे चॉकलेट नाही. ते काय करतात, ज्याच्याकडे चॉकलेट आहे ते चॉकलेट खातं, चॉकलेटला खातं आणि दुसऱ्याला वाकड लावतं. हे तुला नाही म्हणते. काय म्हणते, तुला चॉकलेट नाही. असं त्याला खाऊ खाऊ दाखवते 2-3 वेळेस. बघ तुला आहे चॉकलेट, बघ तुला आहे का चॉकलेट. तसं म्हणल्याच नंतर ते रडायला लागतं, गरम होतं, चिरडायला लागतं. ते तुला नाही. अगदी त्याप्रमाणे वृंदावनातील गोपाळ स्वर्गातल्या देवाला वाकडं लावू लागले. हे तुम्हाला काला नाही, तुम्हाला काला नाही. त्यांच्याकडे बघू बघू खाऊ लागले. त्यांच्याकडे वाकोले ब्रह्माधिका, वाकुले ब्रह्माधिका,